यानंतर ठाण्यामधली अपडेट पाहूया। ठाण्यात प्रभाग 20 मधून भाजपचे भरत चव्हाण विजयी झालेले आहेत। भाजपची घोडदौड सगळ्याच प्रभागात पाहायला मिळते। शिंदेच्या शिवसेनेच्या नम्रता पवनानी, मालती पाटील, शर्मिला गायकवाड देखील विजयी झालेले आहेत। ठाण्यामधली अपडेट प्रभाग 20 मधून भाजपचे भरत चव्हाण विजयी झालेले आहेत। तिकडे शिंदेच्या शिवसेनेचे 3 उमेदवार देखील विजयी झालेले आहेत। यानंतर विदर्भात काय घडते आपण पाहूया। विदर्भातली अपडेट, रंगतदार लढत सुरू आहे। नागपुरात भाजप पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ शकते। आता विदर्भातले चित्र एकूण काय आहे ते आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून आपण लक्षात घेऊया। जितेंद्र, विदर्भात सध्या काय परिस्थिती आहे? चढाओढ सुरू आहे। काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काही युती आहेत झालेल्या तिकडे, त्यामुळे कुणाला विजय प्राप्त होऊ शकतो? नक्कीच कस्तुरी, कारण ज्याप्रमाणे आपण पाहतोय, जर नागपूरचा विचार केला, नागपूर महानगरपालिकेचा, तर नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे। बहुमताचा आकडा आघाडीनुसार जो आहे तो पूर्ण पार केलेला आहे आणि त्यानुसार आता जे आहे ते भाजपने आतापर्यंत 109 जागांवर म्हणजे 151 जागांपैकी 109 जागांवर आघाडी प्राप्त केलेली आहे आणि काँग्रेस जे आहे ते 30 जागांवर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे नागपूर आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हे नागपूर शहर आहे आणि त्यानुसार जे आहे त्यांची जे भारतीय जनता पार्टीचा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात जे करून दाखवलं ते लोकांना पटतंय। आतापर्यंत फक्त काही विशिष्ट मुद्द्यांवरती जे मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रकारे फसवलं जात होतं त्यातनं लोक बाहेर पडलेत आणि देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने ही निवडणूक सिंगल हँडेडली हँडल केली, 100% भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची ताकद, आमचं पॉवर हाऊस, देवेंद्रजींना हा सुद्धा विजय आणि मुंबईचा सगळा विजय आम्ही सगळे कार्यकर्ते समर्पित करतो। हे मोदीजींच्या नेतृत्वाचे यश आहे, हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे यश। नक्कीच, मात्र दोन्ही ठाकरे, राज ठाकरे असू दे, उद्धव ठाकरे असू दे, एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्याचा मोठा फरक पडेल असं म्हटलं जात होतं। मराठीचा मुद्दा समोर आलेला होता। नाही, विजयानंतर अत्यंत विनम्रता दाखवली पाहिजे असं आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी म्हणतात। ब्रँड ते करत होते, नक्की कुठला ब्रँड आता त्यांनी त्याचा शोध घ्यावा। अतिशय नम्रपणे मुंबईकरांनी आणि महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिका क्षेत्रातल्या जनतेनं जे प्रेम दाखवलं त्याचा अतिशय विनम्रपणे आम्ही स्वीकार करतो। आम्ही कायम पराभव झाला तर आत्मपरीक्षण करणारे आणि विजयी झालो तर कधीही त्या विजयाचा उन्माद न करणारे लोक आहोत। हा जनतेनं दिलेला आशीर्वाद आहे, काम करण्यासाठी दिलेला आहे आणि देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं विकासाचं विजन महाराष्ट्राला दिलं, मला असं वाटतं आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं लोकांना सांगितलं होतं की मी हे करून दाखवलंय आणि मी पुढे हे करून दाखवेल, ते लोकांना पटलंय। देवेंद्रजींच्या विश्वासावरती, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या विश्वासावरती मिळालेला हा विजय आणि मला असं वाटतं जिंकल्यानंतर उन्माद दाखवू नये, इतर टीकाटिप्पणी करू नये, हा विजय जनतेला समर्पित आहे। धन्यवाद। एकंदरीत जर पाहायला गेलं तर विजय जो आहे तो जनतेला समर्पित आहेत। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर आपण भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर आहे आणि या ठिकाणी जी जल्लोषाची तयारी जी आहे ती सर्वता संपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात जे नेते आहेत, प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि विजयाचा माहोल जो आहे तो या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबईमधला हा जो विजय आहे त्याच संदर्भातला आपण विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत। आपल्याबरोबर पुढारी न्यूजवरती जोडले गेलेले आहेत विश्लेषक कांती गाला। सर, आपण पाहतोय की आता भाजपने सेंचुरी गाठलेली आहे। एकूणच मतदानाआधीचं जे वारं होतं ते ठाकरेंच्या बाजूने दिसत होतं, पण जो निवडणुकीचा निकाल लागतोय तो पूर्णतः महायुतीच्या बाजूने दिसतोय। भाजपला सर्वाधिक 100 जागा मिळालेल्या आहेत। त्यांच्या पाठोपाठ शिंदेची शिवसेना आहे, जी युती आहे आपण जी बघतोय ती विजयी होताना दिसते। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये आता महायुतीचा झेंडा फडकणार आहे। पण या सगळ्या ज्या आपण आकडेवारी आपण पाहतोय त्यामध्ये विचार आणि विकास, यामध्ये विकासाला जास्त महत्त्व दिलं जाते असं म्हणायचं का? तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकत नाही आहोत, पण या संदर्भातला विश्लेषणात्मक आढावा आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण पाहूया विधानसभेपाठोपाठ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील देवाभाऊंचा करिश्मा पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे, कारण 100 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। महायुतीमधले भाजप आणि शिंदेची शिवसेना अशी युती पाहता भाजपला सर्वाधिक मतं मिळालेली आहेत, सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे अर्थातच मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसेल।
भाजपने सेंचुरी गाठली आहे. 100 जागा भाजपच्या पारड्यात पडलेल्या आहेत. 2017ला जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये भाजपला 18 जागा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा जाऊया, कांती गाला विश्लेषक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. गाला सर, आपण पाहतोय की आता भाजपला 100 जागा मिळालेल्या आहेत. महायुतीची घोडदौड सुरूच आहे आणि अशात आता महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येते, महायुतीची सत्ता येते. त्यामुळे विचार आणि विकास या दोन गोष्टींमध्ये विकासाला मतदारांनी जास्त प्राधान्य दिलं असं म्हणायचं का? भाजपला हे हिस्टोरिक स्वतःच्या इंडिपेंडेंटली 100 सीट मिळालेले आहेत, म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता ते आतापर्यंत शेवटचं 1997ला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना असताना 103 सीट मिळालेल्या. ते आतापर्यंतचे कोणालाही 100 मिळालेले त्या सर्वात जास्त होतं. कदाचित भाजप 103 टच करेल असं आत्ता तरी वाटतं आहे. पण गेल्या 30 वर्षातला हे पहिलं असं आहे की ज्या प्रीपोल अलायन्सला क्लिअर मेजॉरिटी मिळते. शेवटचं प्रीपोल अलायन्स जे होतं म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती होती त्याला क्लिअर मेजॉरिटी 114 सीट्स त्या लोकांना शेवटचे 1997च्या निवडणुकीत मिळाल्या होत्या. त्या आता 30 वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रीपोल अलायन्स आहे, म्हणजे BJP आणि सेना म्हणजे शिंदे सेना शिवसेना ह्याला क्लिअरली 114च्या वरच्या सीट्स मिळाल्या आहे. म्हणजे 130 किंवा 135पर्यंत ते जातील आणि भाजप कदाचित 103 सीट टच करेल असं आत्ता तरी वाटतं आहे. ते झालं तर ते एकदम हिस्टॉरिक होईल की शेवटचं कुठल्याही पक्षाने अजूनपर्यंत 103च्या पुढे गेलेले नाही आहे गेले 30 वर्षात. ते दिस इज अ हिस्टॉरिक मॅन्डेट फॉर देवेंद्र फडणवीस, BJP. नक्कीच भाजपसाठी हा ऐतिहासिक विजयच आहे गालाजी. पण आपण पाहतोय की कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जो एक नरेटिव्ह समोर ठेवला होता मतदारांच्या की मराठी माणसासाठी ते एकत्र आले होते, त्याच मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली. पण या मुद्द्याचा कुठेच निवडणुकीमध्ये परिणाम दिसला नाही का? आधीच सांगितलं डेमोग्राफी इज अ डेस्टिनी. ते मुद्दा मीडियावर जेवढं होतं तेवढं कदाचित प्रॅक्टिकल नसेल किंवा शेवटचं बटन दाबताना आपण ज्यावेळी EVM कडे जातो आणि शेवटचं बटन दाबताना मनात कुठला दुसरा विषय आला तर ते मुद्दा राहतं. डिस्कशनमध्ये होता, मुद्दा एक चांगला होता, सोशल मीडियावर होता आणि लोक बोलतही होते. पण अल्टिमेटली ज्यावेळी तुम्ही EVMचे बटन प्रेस करतात ना त्यावेळी तुमच्या मनात कुठला विषय असतो ना त्याच्यावर ना थोडं किंचित फरक पडतं आणि त्याचे ॲडव्हान्टेज ते BJPला मिळालेलं आहे. बरं, भाजपला अर्थातच मोठा फायदा झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांचीच ही खेळी म्हणावी लागेल. रवींद्र चव्हाण, अमित साटम हे जे प्रमुख नेते आहेत, भाजपचे चेहरे आहेत, त्यांनी भाजपला अभूतपूर्व असं मुंबई महापालिकेसाठी यश मिळवून दिलेलं आहे. गालाजी, आणखी एक प्रश्न की मुंबईमध्ये आता अर्थातच महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होईल, पण जी सातत्याने टीका केली जाते की हिंदू वगळता म्हणजे उत्तर भारतीयांकडे जास्त कल आहे भाजपचा किंवा मराठी माणसाला दुय्यम स्थान दिलं जातं, तर आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना असा भाजपचा कोणता चेहरा आहे जो महापौर पदावर जाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं की मराठी महापौर होणार. मी आता कोणीही होईल ते एक मराठी भूमिपुत्र मुंबईच्या महापौर होईल हे नक्की आहे. बरं, अर्थातच मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच हवा असा आग्रह सगळ्यांकडून धरला जातोय. तुम्ही असेच आमच्याबरोबर जोडलेला राहा. आणखी काही महापालिकेचे अपडेट्स येतात ते आपण पाहूयात. वसई विरारमधली अपडेट आहे. बहुजन विकास आघाडीचे 60 उमेदवार वसई विरारमध्ये विजयी झालेले आहेत. बहुजन विकास आघाडीनं मोठी मुसंडी मारलेली आहे. 60 उमेदवार त्यांनी विजयी करून दिलेले आहेत. यानंतर मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 136 मधून MIMचे जमीर कुरेशी हे विजयी झालेले आहेत. MIMनं खातं उघडलेलं आहे. 137 मधून पटेल समीर रमजान यांचा विजय झालेला आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडते तर अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव झालेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या भावाचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. राजेंद्र दानवे असं त्यांचं नाव आहे. त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसलेला आहे. नाशिकमधली अपडेट आपण पाहतोय. मुलगा दीपक बडगुजर यांचा प्रभाग 29 मधून पराभव झालेला आहे. सुधाकर बडगुजर यांचा मुलगा त्यांचा पराभव झालेला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं विजयी झालेला आहे. त्यामुळे बंडखोरीचा नाशिकमध्ये भाजपला मोठा फटका बसताना दिसतोय. सुधाकर बडगुजर यांना
मोठा धक्का दिसतोय. त्यांचा जो पुत्र आहे, त्यांचा मुलगा दीपक बडगुजर यांचा प्रभाग 29 मधून पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या समाधान सरवणकर यांनी ईव्हीएमच्या मतमोजणीवरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र सरवणकरांचा हा आक्षेप फेटाळून लावलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे हेच अधिकृतरित्या विजयी झाले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे समाधान सरवणकर यांनी पराभव झाल्यानंतर जो आक्षेप नोंदवला त्याला आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकालातून उत्तर दिलंय. मुंबईमधल्या प्रभाग 169 मध्ये मंगेश कुडाळकर यांचा मुलगा सध्या पिछाडीवर आहे. मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भातले हे अपडेट. 169 प्रभाग क्रमांक मुंबईतला मंगेश कुडाळकर यांचा मुलगा निवडणुकीच्या मतमोजणीच्या शर्यतीत पिछाडीवर आहे. 169 प्रभाग क्रमांक मुंबईमधला मंगेश कुडाळकर यांचा मुलगा सध्या मतमोजणीमध्ये पिछाडीवर आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा सध्या पिछाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतोय. मुंबईमधल्या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील अपडेट. मुंबई प्रभाग क्रमांक 169 मध्ये मंगेश कुडाळकर यांचा मुलगा पिछाडीवर आहे.